नमस्कार. नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा जो भाग आहे तो आपण सुमनताईंना श्रद्धांजली, सुमनताईंना सुमनांजली अर्पण करणार आहोत. तर सुमनताईंची थोडीशी हटके जी गाणी आहेत जी आपण फारशी ऐकत नाही ती घेऊन आलो आहोत. तर आपल्या प्रतिक्रिया नेहमीपणा नक्की सांगा. मंडळी, मागच्या कार्यक्रमाचा शेवट आपण लपविलास तू हिरवा चाफा या गाण्याने केलं. तसंच काहीतरी सुमनताईंच्या गाण्यांबद्दल आहे की त्यांची गाणी अवीट गोडीची होती, पण प्रसिद्धीपासून त्या बऱ्याच लांब राहिल्या. आणि मंगला खाडीलकर यांनी त्यांच्यावर सुमन सुगंध नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात त्या म्हणतात की प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिल्या सुमनताई, तरी सुद्धा त्यांची गाणी आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि चाफ्याप्रमाणेच त्या गाण्याचा सुगंध सगळ्यांना अजूनही खुणावतोय, मोहवतोय. बरोबर आहे. मंडळी, मागच्या वर्षी लता दिदी गेल्या, काही दिवसापूर्वीच आशाताई गेल्या आणि आता सुमनताई गेल्या. लताबाई आणि सुमनताई यांच्या आवाजात कमालीचं साधर्म्य होतं. आशाताईंची गायकी खट्याळ, चमकदार आणि आकर्षक, तर सुमनताईंची स्निग्ध, भावपूर्ण आणि सात्विक, अतिशय शांत. पण तरी सुद्धा दोघींच्या आवाजामध्ये, दोघींच्या प्रेझेंटेशनमध्ये खूप फरक होता. पण तरी सुद्धा दोघींनी मराठी आणि हिंदी दोन्ही गीतांमध्ये, चित्रपट गीतं असू दे, भावगीतं असू दे, त्याच्यावर अधिराज्य गाजवलं. आणि लताबाई तर काय अनभिषिक्त सम्राज्ञीच होत्या, भारतरत्न लता. भारतरत्न. आजच्या भागात आपण सुमनताईंना त्यांच्याच गाण्यातून श्रद्धांजली वाहणार आहोत. आणि पहिलं गाणं ऐकणार आहोत, झिम झिम झरती पाऊसधारा. मंडळी, हे गीत लिहिलं आहे मधुकर. श्रावणधारा. अजूनही श्रावण येतोय. झिम झिम झरती श्रावण वाटेवर येतोय येतो आहे आणि पावसाची वाट पाहतोय आपण. याचे गीतकार आहेत मधुकर जोशी आणि संगीतकार दशरथ पुजारी. मंडळी, मॅक्स महाराष्ट्र हे जे चॅनल आहे त्याच्या वार्ताहराने याची फार एक छान आठवण सांगितली. या गाण्याचं रेकॉर्डिंग चाललेलं होतं. जून महिना होता. जून महिना आताही चालू आहे. असह्य उकाडा होता आणि रेकॉर्डिंग झालं तेव्हा दशरथ पुजारींनी स्टुडिओच्या खिडक्या उघडल्या आणि ते खिडकीपाशी गेले तर काय आश्चर्य, पावसाला सुरुवात झाली होती. सगळ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. आणि साक्षात हरिप्रसाद चौरसिया रेकॉर्डिंगला हजर होते. ते म्हणाले सुमनताईंना की बघा, तुमच्या गाण्यात किती ताकद आहे. तुम्ही आवाहन केलं पावसाला आणि लागलीच पाऊस सुरू झाला. आणि अजूनही हे गाणं ऐकलं तर आपल्याला खरंच ओलाव्याचं फील देतं. ऐकूया आपण झिम झिम झरती श्रावणधारा. झिम झिम झरती श्रावणधारा, झिम झिम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात प्रिया विण उदास वाटे रात, प्रिया विण उदास वाटे रात, झिम झिम झरती श्रावणधारा. बरस बरस मेघा रिम झिम, आज यायचे माझे प्रियतम. बरस बरस मेघा रिम झिम, आज यायचे माझे प्रियतम. आतुरलेले लोचन माझे, आतुरलेले लोचन माझे, बघती अंधारात.
प्रिया विण उदास वाटे रात, प्रिया विण उदास वाटे रात, झिम झिम झरती श्रावण प्रासादिया जीवन गीता, प्रासादिया जीवन गीता, कमळ मिठी मध्ये भृंग भेटता, बरस साकी प्रियान जाईल, बरस साकी प्रियान जाईल, माघारी दारात, प्रिया विण उदास वाटे रात, प्रिया विण उदास वाटे रात, झिम झिम झरती श्रावण मेघासशी तू आकाशी, वर्षातून तू कधी वर्षसी, मेघासशी तू आकाशी, वर्षातून तू कधी वर्षसी, वर्षा मागून वर्षती नयने, वर्षा मागून वर्षती नयने, करती नित बरसात, प्रिया विण उदास वाटे रात, प्रिया विण उदास वाटे रात, झिम झिम झरती श्रावण धारा, धरतीच्या कलशात, प्रिया विण उदास वाटे रात, प्रिया विण उदास वाटे रात, प्रिया विण उदास वाटे रात. सुरेख सुरेख. मंडळी, सुमनताई आपल्याला मिळाल्या याचं श्रेय जातं प्रसिद्ध गायक तलत मेहमूद यांच्याकडे. डोंबिवलीत एका जाहीर कार्यक्रमात सुमनताई त्यावेळेला अतिशय लहान होत्या आणि त्यावेळेला एका कार्यक्रमात गाताना तलत मेहमूद यांनी ऐकलं त्यांचं गाणं आणि त्यांची HMV शिफारस केली. त्यांचे ऑडिशन होऊन लागलीच त्यांचा आवाज पसंतही पडला आणि त्यांना पहिल्याच चित्रपटाची ऑफर आली. चित्रपटाचं नाव होतं मंगू. आणि त्यांचं गाणं ज्यावेळेला रेकॉर्ड झालं त्यावेळेला साक्षात लता दिदी त्या स्टुडिओत हजर होत्या आणि घरी जाताना गाणं रेकॉर्डिंग संपल्यावर लता दिदींनी आपल्या गाडीतून सुमनताईंना घरी सोडलं अशी आठवण आहे. या चित्रपटापासून सुमनताईंचा गाणं प्रवास सुरू झाला आणि आपल्या शांत, सात्विक, भावपूर्ण आवाजाने अनेक अवीट गोडीच्या गाण्यांनी सुमनताईंनी आपल्याला तृप्त केलं. असंच एक अजून गोड गाणं आपण ऐकणार आहोत पुन्हा दशरथ पुजारी यांच्याच संगीत दिग्दर्शनात. हे नयन बोलले काहीतरी. ते नयन बोलले काहीतरी, ते नयन बोलले काहीतरी, मी खुळी हासले खुळ्या परी, ते नयन बोलले काहीतरी.
परी किंचित निळसर नयन बोलले काहीतरी मला हवे जे अतिमोहक ते मला हवे जे अतिमोहक ते कसे अचानक जुळून येते सांगाया मज लाज वाटते संभ्रमात क्षणभरी संभ्रमात क्षणभरी मी खुळी हासले खुळ्या परी ते नयन बोलले काहीतरी ते नयन बोलले काहीतरी. मस्त मस्त. मंडळी, हे गीत लिहिलं होतं रमेश अणावकरांनी आणि याची एक गोष्ट आहे. वसंत प्रभू सगळ्यांना आपल्याला माहिती आहेत, प्रसिद्ध संगीतकार. ते आजारी होते. त्यांनी एक दिवस पुजारींना बोलवलं आणि ते त्यांना म्हणाले की पुजारी, सध्या माझी तब्येत बरी नसते आणि त्यामुळे मी स्वरांना बोलवतो पण स्वर येत नाहीत. त्यामुळे माझी हिंमत होत नाही गाणी स्वरबद्ध करण्याची. पण माझे एक अत्यंत आवडते कवी आहेत, माझ्याकडे नेहमी काम करणारे रमेश अणावकर. तर हा माझा कवी मी तुम्हाला देतोय, तुम्ही त्यांची गाणी स्वरबद्ध करा. दशरथ पुजारींनी त्यांचं म्हणणं मानलं आणि त्यांचं पहिलंच गीत रेकॉर्ड केलं, हे नयन बोलले काहीतरी. ऐकलंच आपण. लता, आशा, नूरजहां या आकाशात तळपत असताना सुमनताईंनी आपल्या नंदा टिपाच्या सारख्या आवाजाने हे सांगीतिक विश्व उजळवून टाकलं होतं. स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. कुणाशी स्पर्धा न करता, कुणाशीही मत्सर न बाळगता सुमनताई गात राहिल्या आणि आपल्याला आनंद देत राहिल्या. इनफॅक्ट अजूनही देत आहे आणि तीच निर्मळता स्वभावातली त्यांच्या गाण्यात उतरलेली आपल्याला दिसते. मंडळी, त्यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे फिल्म संगीताचे कार्यक्रम परदेशात करणाऱ्या त्या पहिल्या गायिका होत्या. आणि त्याच्यात एक गोष्ट म्हणजे ज्या दिवशी नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता, त्याच दिवशी त्याच वेळी US मध्ये त्यांचा कार्यक्रम होता. आता तो केवढा ऐतिहासिक क्षण होता की चंद्रावर पहिलं पाऊल मानवाचं पडणार होतं. त्यामुळे सगळे लोक टीव्हीवर तो कार्यक्रम बघायला जाणार आणि या कार्यक्रमाला कोण येणार अशी चिंता आयोजकांना पडली होती. पण तसं झालं नाही. हॉल खचाखच भरला होता. सुमनताई गायल्या आणि सुमनताईंनी आपल्या आवाजाने रसिकांना चंद्रावर नेलं. आपण असं पौर्णिमेचं गीत ऐकणार आहोत.
तेही स्वरबद्ध केलंय पुन्हा दशरथ पुजारींनीच. दशरथ पुजारी आणि सुमनताई यांची जोडी अशी जमली होती ना की कित्येक गाणी, जवळजवळ मला वाटतं 45 ते 50 गाणी त्यांनी स्वरबद्ध. मला वाटतं सुमनताईंची मॅक्झिमम त्यांची आहेत संगीतबद्ध केलेली. आणि पहिलं गाणं पण रेकॉर्ड जे झालं सुमनताईचं ते दशरथ पुजारींकडे झालं. तर गाणं आहे रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा, जाणीव्या थकल्या जीवाच्या एकदा ऐकून जा. मंडळी, या गाण्याचा इतिहास आहे खूप मजेशीर आहे बरं का. आणि पुजारींनीच तो लिहून ठेवलाय त्यांच्या आत्मचरित्रात. ते म्हणले की माझा डोंबिवलीला एकदा कार्यक्रम होता आणि डोंबिवलीच्या कवयित्री प्राध्यापिका अनुराधा साळवेकर यांनी त्यांच्या कवितेचं पुस्तक मला दिलं आणि ते म्हणाले बघा तुम्हाला काही आवडतंय का याच्यातलं. आणि मला खरंच त्याच्यातली एक कविता आवडली. ती कविता होती चांदणे ते तेच मधुबन ती निशा शरदातली, चांदणे ते तेच मधुबन ती निशा शरदातली, संगतीला नाही कान्हा आज राधा एकली. त्यांना मला ती कविता आवडली. दशरथ पुजारींना त्यांनी चाल लावली, HMV कडे पाठवली. पण HMVच्या अधिकाऱ्यांना का कुणास ठाऊक ती चाल आवडली. दशरथ पुजारी म्हणतात मला खरंच वाईट वाटलं कारण ती चाल माझ्या मते इतकी चांगली जमली होती पण ती चाल पडून राहिली माझ्याकडे. मग एकदा मला एकदम नाव आठवलं शांताराम नांदगावकरांचं. त्यांच्याकडे आपण बघितलं मागच्या कार्यक्रमात की वेगवेगळे कवी आपल्या कविता घेऊन येत असत. तसं शांताराम नांदगावकर त्यांना म्हणले होते की तुम्ही आमच्याकडे लक्षच देत नाही कधी. ते म्हणले की करूया करूया, वेळ आली की नक्की आपण तुमचंही गाणं करूया. आणि आता ती वेळ आली होती. त्यांनी त्यांना सांगितलं की अमुक अमुक माझे रूपकाच्या वजनातली चाल आहे, त्या चालीवर तुम्ही गाणं लिहाल का. वास्तविक दशरथ पुजारींना तसं आवडत नव्हतं कारण ते असं होतं की आधी कविता गाणं आणि मग त्याला चाल, कारण त्याची भावना कळली पाहिजे. पण इथे त्यांनी उलटा प्रयोग केला, ती त्यांच्या पुढे ठेवली आणि शांताराम नांदगावकर 100% त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी गाणं ठेवलं रात्र आहे पौर्णिमेची. मंडळी, या गाण्याची आणखीन एक विशेष गोष्ट आहे की जी पहिल्या 2 ओळी तुम्हाला सांगितल्या अनुराधा साळवेकरांच्या, ती माझी खरोखर मैत्रीण होती आणि माझ्या महाविद्यालयात माझी सहकारी पण होती. पण दुर्दैवाने त्या नाही आहेत आपल्यात. पण बागेश्री, तर तुम्हाला रिक्वेस्ट करू का की त्या 2 ओळींनी तुम्ही सुरुवात करून मग पुढचं गाणं म्हणा. चांदणे तेच मधुबन ती निशा शरदातली, संगतीला नाही कान्हा आज राधा एकली, रात्र आहे पौर्णिमेची तू जरा येऊन जा, जाणीवा थकल्या जीवाच्या एकदा ऐकून जा, रात्र आहे पौर्णिमेची. वितळला तो भाव सारा, वितळल्या चंद्रातुनी, मिसळल्या मृदू भावनाही, झोपल्या पानातुनी, जागती नेत्रातली पाखरे पाहून जा, रात्र आहे पौर्णिमेची. पाखरे पाहून जाजी वाढली, पंखाविना सूर कंठातील त्यांच्या झाला आता जुना, त्या
आहे पौर्णिमेची. अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणी, रंग तो पाहून जा जो दोषवी अंधासही. ओंजळीच्या पाकळ्याचा स्पर्श तू घेऊन जा. रात्र आहे पौर्णिमेची, रात्र आहे पौर्णिमेची, रात्र आहे पौर्णिमेची. खरंच सुमनताई दिसल्या. त्यांचा जो शांत स्निग्ध भावपूर्ण आपण सारखं म्हणतोय तशाच पद्धतीने भाग्यश्रीताई तुम्ही पण गायलात. आणि मला ना विशेष आनंद झाला की अनुराधा साळवेकर, खरंच आम्ही बरीच वर्ष एकत्र काम केले, की त्यांच्या 2 ओळी आपण त्या ओळींनी आपण सुरुवात केली आणि भाग्यश्रीताईंनी फारच सुरुवात केली. मला खरंच आनंद झाला आणि त्यांची आठवण खरंच परत मनात जागी झाली. आत्ता जे गाणं ऐकवलं मी, आणि ती म्हणजे वेगळी चाल होती. तर जी अनुराधाताईंची जे शब्द होते की संगतीला नाही कान्हा आज राधा एकली. तर कृष्ण राधा, कृष्ण मीरा यांच्या प्रीतीच्या आपण नेहमीच ऐकत असतो. तर जी इंदिरा संतांची एक वेगळी प्रेम कहाणीची कविता आहे ताई, ती प्लीज ऐकवाल. खूप छान, खूप छान. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज भुमेग पावा मंजू. मावळतीवर चंद्र केशरी पहाट वारा भवती भणभण, अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकूनी आपुले तनम. विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरली रव, डोळ्यामधली थेंब सुखाचे हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. सुरेख मंडळी, कविता खूप सुरेख आहे. आणि डॉक्टर पुंडे आणि स्नेहल तावरे यांनी एक पुस्तक लिहिलंय त्रिदल. त्याच्यात इंदिराबाई, बालकवी आणि कुसुमाग्रज यांच्या निवडक कवितांबद्दल ते लिहितात. आणि त्याच्यात अरुणा ढेरेंनी या कवितेविषयी लिहिलेलं भाष्य फार छान आहे. कुब्जा कुरूपतेचं प्रतीक आहे, पण तिलाही प्रीती करावीशी वाटतेच आणि तिला कृष्ण प्रीतीची आस आहे. वेळ कशी आहे बघा, राधा जागी नाहीये, गोकुळ जागा नाहीये, म्हणजे तिला आता चान्स आहे कृष्णाबरोबर राहण्याचा. कृष्णाच्या प्रेमाचा क्षण मिळण्याची शक्यता तिला आहे. आणि त्याच्यातही मावळतीचा चंद्र केशरी पहाट वारा भवती भणभण, त्यामुळे तिच्या प्रणय भावनाही जागृत झालेल्या आहेत. पैल तीरावर घुमणारा कृष्णाचा मंजूळ पावा ती ऐकते आणि तिची भावसमाधी लागते. दुर्लभ क्षण, तिच्या आयुष्यात येणारा हा दुर्लभ क्षण आहे आणि तो सर्वस्वाने अनुभवता यावा म्हणून तन मनाने एकरूप होऊन, व्यापक होऊन ती धडपडते. आणि कृष्णाच्या पाव्याचा एकही स्वर, एकही ध्वनिवलय हातातून निसटून जाऊ नये म्हणून कृष्णा ती पूर्ण तो विश्वचा अवघे ओठा लावून ते पाव्याचा स्वर ती पिते. विश्वचा अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरलीर. कविता तर सुरेख आहेच, पण त्याचं गीत झाल्याने तिचं सौंदर्य आणखीन वाढलंय. थँक्स टू इंदिराबाई, थँक्स टू दशरथ पुजारी आणि अर्थातच सुमनताई. ऐकूया हे गोड गाणं भाग्यश्रीताईंच्या गोड आवाजात.
अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पहिल्या तीरावर आज घुमे का पावा मंजुळ, आज घुमे का पावा मंजुळ, अजून नाही जागी राधा. मावळतीवर चंद्र केशरी, मावळतीवर चंद्र केशरी, पहाट वारा भवती भण भण, अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकून पुढे तन मन, अशा वेळी पहिल्या तीरावर आज घुमे का पावा मंजुळ, आज घुमे का पावा मंजुळ, अजून नाही जागी राधा. आज घुमे का पावा मंजुळ. अप्रतिम शब्द आहेत, पण तुमच्या स्वरातून ना चित्र उभं राहिलं खरोखर की मावळती म्हणजे अगदी पहाटेची वेळ आहे, चंद्र बुडायला आलेला आहे आणि अर्घ्य देऊन तना मनाने ती कुब्जा कशी उभी आहे. खरंच हे चित्र उभं राहिलं. थँक्यू. फारच सुरेख म्हटलं तुम्ही. सुमनताईंचं मराठी भावगीत ह्याच्यावर तर म्हणजे आहेच, साम्राज्यच म्हणू शकतो. भरपूर गाणी आहेत त्यांची. तर त्यांचं हिंदीमधलं कॉन्ट्रीब्युशनही खूप मोठं आहे. तर मोहम्मद रफी बरोबरच त्यांची 140 गाणी. बापरे बाप. तर म्हणजे थोडं तरी आपण एक झलक दाखवायला पाहिजे ना हिंदी गाण्याची. पण तुम्ही एक दोन तुम्ही म्हणाल का हिंदी? न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. मंडळी, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो. गाणं आहे अर्थातच रहे ना रहे हम. लोकसत्ताच्या संपादकीयात सुमनताईंना श्रद्धांजली वाहताना गिरीश कुबेर फार छान लिहून जातात. ते म्हणतात, रहे ना रहे हम म्हणजे सुमनताई आणि लताबाई या द्वैतामागील अद्वैताचं उत्तम उदाहरण आहे. लता दिदींनी एकल गायलं, सुमनताईंनी मोहम्मद रफी यांच्याबरोबर. सूर वेगळे, आवाज वेगळे, पण दोन्हीतील माधुर्य तेच, लोकप्रियताही तितकीच. ही माणसंच वेगळी, खरंय. मरणानंतरही अमर होणारी, दरवळत राहणारी. रहे ना रहे हम महका करेंगे म्हणत आपल्याला समृद्ध करणारी. रहे ना रहे